हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे आपले या यूट्यूब चॅनलमध्ये क्रोसेट प्रेमी. आज आपण बघणार आहोत तोरणपट्टी कशी बनवायची. तर चला सुरू करू. इथे मी 2 कलरचा वापर केला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही कलरचा वापर करू शकता. इथे मी ऑरेंज कलरचा वापर केलेला आहे आणि सुरुवातीला आपल्याला अशी गाठ मारून घ्यायची आहे आणि 2 चेन घ्यायचे आहेत. 1 2 धागा वर खेचून आपल्याला पप तयार करून घ्यायचा आहे आणि पपसाठी आपल्याला 6 वेळेस धागा त्या चेनमधून 6 वेळेस धागा काढून घ्यायचा आहे. 3 4 5 आणि 6. धागा काढून झाले 6 वेळेस काढून झाल्याच्या नंतर आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे आणि परत एक साखळी घ्यायची आहे. परत धागा खेचून सेम प्रोसेस 6 वेळेस धागा काढून घ्यायचा आणि पप तयार करायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पप तयार करून घ्यायचे आहे. इथे मी 30 पप तयार करून घेतले आहेत. हे दरवाजाच्या साईजनुसार बनवून घेतले आहे. तुम्ही तुमच्या दरवाजाच्या साईजनुसार बनवू शकता. इथे मी नंतर ग्रीन कलरचा वापर केला आहे. आपल्याला ग्रीन कलर जोडून घ्यायचा आहे आणि 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1 2 3 3 साखळ्या घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्येच 5 डबल क्रोशिया करून घ्यायचे आहेत. 2 3 4 5 आणि 6. डबल क्रोशिया बनवून झाल्यानंतर 3 चेन घ्यायची आहे. 1 2 3 चेन घेतल्यानंतर आपल्याला परत त्याच ठिकाणी 6 डबल क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता
6 डबल क्रोशिया, परत 3 चेन, परत 6 डबल क्रोशिया एकाच ठिकाणी सुरुवातीला आपण घेतले आहेत आणि परत आपल्याला एक चेन घेऊन शेनी पुढच्या पॉपमध्ये आपल्याला 4 डबल क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. 1 2 3 आणि 4. आणि तुम्ही बघू शकता आपल्याला असं प्रत्येक पॉपमधून एक साखळी, 4 डबल क्रोशिया, एक साखळी, परत 4 डबल क्रोशिया असंच आपल्याला पूर्ण पॉप संपेपर्यंत करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता आपली एक साईड पूर्ण करून झालेली आहे. आणि सुरुवातीला आपण जसं 6 डबल क्रोशिया, 3 चेन, परत त्याच ठिकाणी 6 डबल क्रोशिया घेतले होते त्याच प्रकारे आपल्याला इथे पण घ्यायचं आहे. 6 डबल क्रोशिया, 3 चेन आणि त्याच लूपमध्ये आपल्याला 6 डबल क्रोशिया घ्यायचे आहे आणि पट्टीला टर्न करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता आपले 6 डबल क्रोशिया करून झाले आहे. परत आपल्याला एक चेन घेऊन दुसऱ्या साईडने पण 4 डबल क्रोशिया, एक चेन, 4 डबल क्रोशिया, एक चेन असाच हा पण राऊंड आपल्याला पूर्ण कंप्लीट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. आता आपण दुसरा राऊंड करणार आहोत आणि त्यासाठी पण मी ग्रीन कलरचाच वापर केलेला आहे. चला तर मग सुरू करू. सुरुवातीला आपल्याला अशी गाठ मारून घ्यायची आहे आणि 3 चेन घ्यायचे आहेत.
1 2 आणि 3 चेन घेतल्यानंतर आपल्याला त्या खालच्या चेनमध्ये 4 डबल क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. एक 2 3 4 5 म्हणजे 3 साखळीचा पण 1 डबल क्रोशिया पकडायचा आणि नंतर परत 3 चेन घेऊन टर्न करायचं आणि आहे त्या साखळीमध्येच आपल्याला परत 1 डबल क्रोशिया घ्यायचा आहे. नेक्स्ट चेनमध्ये परत 1 डबल क्रोशिया घ्यायचा आहे. असं प्रत्येक चेनवर आपल्याला 1 डबल क्रोशिया घ्यायचा आहे. खाली आपले 5 डबल क्रोशिया होते. आपण सुरुवातीला नंतर 3 चेन घेऊन त्यामध्येच परत 1 एक्स्ट्रा डबल क्रोशिया घेतला होता आणि हे 5 असे मिळून आपले 6 डबल क्रोशिया वरती तयार होणार आहेत. आणि तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 6 खाली 5 वरती 6 डबल क्रोशिया तयार झालेत आणि आता आपल्याला ही तोरणपट्टीला जोडून घ्यायचं आहे. आपल्याला हे तोरणपट्टीला जोडताना सिंगल क्रोशिया हे जोडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जोडून झाल्याच्या नंतर टर्न करायचं आणि 3 चेन घ्यायचे आहेत. 2 3 चेन घेतल्यानंतर त्याच साखळीमध्ये आपल्याला 1 डबल क्रोशिया घ्यायचा आहे आणि प्रत्येक साखळीवर 1 डबल क्रोशिया करायचे आहे. म्हणजेच आपले टोटल 7 डबल क्रोशिया तयार होणार आहेत. आणि तुम्ही बघू शकता आपले 7 डबल क्रोशिया बनवून झाले. आता आपल्याला परत 3 चेन घ्यायची आहे. 1 2 आणि 3 चेन घेतल्यानंतर त्याच साखळीमध्ये आपल्याला 4 डबल क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत आणि 3 साखळी आहे ती आपला 1 डबल क्रोशिया म्हणजेच असे टोटल 5 डबल क्रोशिया. पाच डबल क्रोशिया झाल्याच्या नंतर आपल्याला परत 3 चेन घेऊन
टर्न करायचं आहे आणि त्या साखळीमध्ये एक डबल क्रोशिया घ्यायचा आहे. आता प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला एक एक डबल क्रोशिया घ्यायचा आहे आणि आपले टोटल 6 डबल क्रोशिया तयार होणार आहेत. खाली 5 वरती 6 आणि त्याच्यावरती आपले 7 डबल क्रोशिया तयार होणार आहेत. आपल्याला परत 3 चेन घेऊन टर्न करायचं आहे आणि टर्न केल्यानंतर आहे त्या साखळीमध्येच आपल्याला परत एक डबल क्रोशिया घेऊन प्रत्येक साखळीवर एक एक डबल क्रोशिया घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता आपली ही डिझाईन हाफ लिप सारखी तयार होते. आणि परत आपल्याला 3 चेन घेऊन टर्न करून परत एका साखळीमध्येच आपल्याला 4 डबल क्रोशिया आणि 3 साखळी धरून आपला 5 टोटल डबल क्रोशिया तयार होणार आहेत. पाच डबल क्रोशिया तयार झाल्याच्या नंतर आहे तोच पॅटर्न यूज करायचा आहे. वरती आपल्याला 6 चेन घ्यायच्या आहे, 6 डबल क्रोशिया घ्यायचे आहेत. 3 साखळी घेऊन टर्न करायचं आणि परत 5 डबल क्रोशिया घ्यायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता आपली ही अशी डिझाईन तयार होते. आणि आपल्याला हे तोरणपट्टीला जोडून घ्यायचं आहे. आपण तिसरे पान हाफ बनवलेला आहे आणि ते तोरणपट्टीला आपल्याला सिंगल क्रोशियाने जोडून घ्यायचं आहे. आणि हे मी जोडताना 2 पफ सोडून जोडलेला आहे. आणि परत आपल्याला 3 साखळी घेऊन आहे तो पॅटर्न यूज करायचा आहे. 7 डबल क्रोशिया घ्यायच्या त्याच्यावर. आणि हे जोडून झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता आपली डिझाईन अशा प्रकारे तयार होते. आणि हाच पॅटर्न आपल्याला पुढे यूज करायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी तोरणपट्टी तयार झालेली आहे. ही तोरणपट्टी तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.